या कुंदेंद्रुषार हारद धवला या शुभ्रवस्तावता या वीणा वर्दंड मंडित कराया द्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुते गिरदेवी सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निचेत जार्यापा. माता सरस्वती त्याचप्रमाणे आदरणीय दादा सावित्रीबाई यांना सर्वांना वंदन करतो. आणि या व्यासपीठावर असणारे नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, तांबे साहेब, डॉक्टर संतोष खेडलेकर, वाघ सर, संगीत विद्यालयाचे सर आणि तुम्ही उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनींनो, आज खरा माझ्या आयुष्याच्या गावात संगीत आले. माझ्या आईची खूप इच्छा होती, ज्यावेळेस आईने संगीत मनात धरलं की रघुला ज्येष्ठ अलंकार ही पदवी मिळावी. आणि आईने चौकशी केली, संगीत विद्यालय आहे का, संगीत शिकवणारं कुणी आहे का. परंतु त्यावेळेस आपल्या संगमनेरात तसं काही नव्हतं. आणि आईची ती इच्छा, माझी इच्छा ती अपूर्णच राहिली. फक्त रेडिओवर ऐकायचं सुगम संगीत, नाट्यसंगीत, भक्त संगीत, लोकसंगीत हे फक्त रेडिओवर ऐकायला मिळायचं. पण आज त्याचं उद्घाटन सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषजी थोरात संगीत विद्यालय या नावाने होतंय. हे माझ्या आणि पुढील काळातील भावी पिढीला खूप आल्हाददायक आहे. ही मंडळी जी बसलेली आहेत ना, ही मंडळी फार मोठी विचारवंत मंडळी आहे. हे गावच आम्ही तमासगीर मंडळी एका नजरेत ओळखतो गाव कसं आहे. गाव 56 टिकल्याचं आहे का संप्रदायाचं आहे हे आम्ही एका नजरेत ओळखतो. आणि मग त्या नजरेत आईने हे पारखलेलं गाव आमच्या चौघा भणी भावंडांच्या संस्कृतीला खूप म्हणजे साधक ठरलं. आणि तीच संस्कृती आम्ही तमाशातही राहतो. परंतु हे सगळं करत असताना आमच्यातला जो संगीत म्हणजे संगीत काय म्हणतात त्याला, संगीत शिकणारा जो विद्यार्थी होता तो मागे पडला. आणि आज वय झाल्यानंतर हे विद्यालय उघडतंय. खरं तर मला आता असं वाटतंय की मी त्याच्यात भाग घ्यावा. कारण संगीताचं वेड मला लहानपणापासून आहे. लहानपणापासून तुणतुण्याचा स्वर आणि ढोलकीची थाप माझ्या कानात आहे. आता आपले विद्यार्थी स्वागत गीत म्हणत होते, माझे हात आणि मान काही थांबत नव्हतं. कारण दररोजचा तो प्रवास आहे. गेली 53 वर्ष मी या प्रवासात आहे. आणि हा प्रवास माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत थांबू नये एवढीच सरस्वती मातेला मी विनंती करतो. आणि आज माझ्या हस्ते उद्घाटन खरं तर माझी भाग्याची गोष्ट आहे की माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे. मी या संगमनेरचा सुपुत्र आणि त्या संगमनेरच्या सुपुत्राच्या हस्ते खरं तर उद्घाटनाला संगीत तज्ञ मंडळी बोलवली जातात. त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं संगीत विद्यालयाचं. आज मी टाकळी भांडला गेलो होतो सकाळी, म्हणजे रात्रीचा कार्यक्रम केला इथं निमगाव टिंबीला आणि सकाळी 6ला मी टाकळी भांडला गेलो. तिथं संगीत विद्यालयाचं म्हणजे संगीत शाखेचं उद्घाटन केलं. आणि तिथून मी आता 3 वाजता डायरेक्ट इथं. रात्री माझा कार्यक्रम गोल्डन सिटी मध्ये आहे
आज पहिलीच वेळ की शहरात माझा कार्यक्रम होतोय. खरं तर संगमनेर खूप संगीत तज्ञ आहे. पूर्वी ऑर्केस्ट्रा ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस ऑर्केस्ट्रा वाल्यांना खालून चिठ्ठ्या पाठवल्या जायच्या की जुने आनंद दर्दभरी गीत सादर करा. मी असंच होती तो उपस्थित, कारण मला ते वेळच होतं संगीताचं. तर असं एक संगीत तज्ञ गाव आहे. दिवाळी पाडव्याला पहाटेच्या वेळेस ज्यावेळेस तो दिवाळी पाडवा साजरा होतो त्यावेळेस ते ऐकण्यासारखं संगीत असतं आणि मी त्याला उपस्थित असतो. कारण गेली 5 वर्ष आम्ही दिवाळी केल्याशिवाय जात नाही बाहेर. खूप आनंद होतो या गोष्टीचा. संगमनेरमध्ये असं काही झालं कलेच्या बाबतीत तर सर्वात जास्त आनंद होत असेल तर आमच्या खेडकर घराण्यात की आपल्या गावात ही झालं. याच्यापेक्षा मोठा आनंद नाही, कारण आम्ही दररोज त्याच्यातच आहोत. परंतु आज आपल्या गावात हे संगीताचं एवढं मोठं म्हणजे वृक्ष लागतोय, तो काही साधा सुद्धा वृक्ष नाही, तर याचा वटवृक्ष होणार आहे. कारण हे गावच त्या पद्धतीचं आहे आणि या गावाने खूप लोकांना आश्रय दिलेला आहे. माझ्यासारखी खूप मंडळी स्वतःची गावं सोडून संगमनेरमध्ये वसलेली आहे. नामदार साहेबांना माहिती आहे, तांबे साहेबांना माहिती आहे. बाहेरचीच मंडळी खूप इथं आलेली आहे आणि कायमची झालेली आहे. ती जायचं नाव घेत नाही गावाकडं. असंही आपलं संगमनेर. आणि तिथं आज संगीत विद्यालय सुरू झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि सरांना माझी विनंती आहे की तुम्हाला संगीताच्या बाबतीत जे काही लागत असेल ते हक्काने मला सांगा, हक्काने मला सांगा. मी त्याची पूर्तता करायला तयार आहे. कारण तर महाराष्ट्रात सर्व गावात मी देवळ बांधून दिली, शाळा बांधून दिल्या, ग्रामपंचायती बांधून दिले, रोड करून दिले, हृदयाचे ऑपरेशन केले, किडनीचे ऑपरेशन केले, टीबीचे पेशंट नीट केले, HIV चे पेशंट नीट केले. असं खूप मदत करत आलो. पण मी त्यांना माझं नाव द्या हे कधी म्हणलो नाही. गुप्त रूपे सगळं केलं. आता ते सगळे लोक व्यक्त होतात की रघुवीरने आमच्या गावात असं केलं, पण ते व्यक्त होतात. मी कधी व्यक्त झालो नाही, मी कधी सांगितलं नाही. परंतु खेडलेकर साहेबांनी एकदा आमचे मॅनेजर शफीभाई शेख यांना घेऊन ज्यावेळेस हिशोबाला बसले त्यानंतर त्यांनी माझी धर्मदाय डायरी काढली आणि त्या धर्मदाय डायरीवरून त्यांनी तो आकडा काढला. तो मलाही माहित नव्हता की आपण एवढं केलेलं. तसं सरांना माझी विनंती आहे की त्यांनी हक्काने मला कुठली तरी कामगिरी सांगावी, ती मी पार पाडण्याचा जरूर प्रयत्न करेल. आपल्या संगमनेरमध्ये फार मोठे मोठे कलावंत आहेत, फार मोठे मोठे. आता राजू सस्कर आलेले, सनईमध्ये 1 नंबर आहे महाराष्ट्रात. त्यांचे बाहेर गावी फार मोठे मोठे कार्यक्रम होतात, फार मोठे शिक्षक वर्ग त्यांचा आहे. अजूनही बरीच कलावंत मंडळी या संगमनेरमध्ये दडलेली आहे. ती सगळी उजळात घ्यावी. कलावंतांची एक संघटना संगमनेरमध्ये स्थापना व्हावी, त्याच्यात सर्वस्तरीय कलावंत असावेत आणि त्याचं अध्यक्षपद तांबे साहेबांनी घ्यावं अशी माझी आणि एक संगीत महोत्सव तांबे साहेबांनी मगाशीच सांगितलं की संगीत महोत्सव आपल्या गावात झाला पाहिजे आणि तो नक्की झाला पाहिजे. संगीत महोत्सव तर झालाच पाहिजे, कारण संगीत महोत्सव झाला की जी ऐकणारी मंडळी आहे, जी 40-50च्या पुढे गेलेली आहे, त्यांना आजचं संगीत मलाच कळत नाही. मी दररोज तमाशा करतो पण तो तमाशा काय चाललेला आहे हे मला समजत नाही. गायक कोण माहिती नाही, संगीतकार कोण माहिती नाही, कलाकार कोण माहिती नाही. असं संगीत आता तमाशात आलेला आहे आणि तो तमाशा ओबड धोबड झालेला आहे. परंतु ही तरुण मुलं मात्र कार्यक्रम सुटल्यावर जर त्यांना विचारलं
कसा झाला कार्यक्रम? एक नंबर. काय त्याला ताल नसतो, सूर नसतो, काही नसतं. ते ऐकून कान टिकतात. मी मेकअप करून मागे येऊन बसतो. नाविलाज होतो. या जनतेपुढे नाविलाज झालेला आहे. ही जी आजची तरुणाई आहे, या तरुणाई पुढे आमच्यासारख्या लोकांनी हात टेकलेले आहेत. त्यांना कशाचंही भान राहिलेलं नाही, ज्ञान राहिलेलं नाही. लोक करतात. टीव्हीवर आपण बघतो, हजार माणसं कार्यक्रमाला नाचतात. अहो पण तो टीव्ही आहे. 10 माणसाचे 1000 माणसं करता येतात. तुम्ही कशाला तसं करताय? त्यांचं अनुकरण तुम्ही करू नका. ते खोटं आहे, तो पडदा आहे. ओरिजिनल तसं नाहीये. कुठंच पब्लिक नाचत नाही. लोक तमाशाला अश्लील म्हणतात. नाही, तमाशा अश्लील नाही, चावट. तमाशात बोललं जातं ती चावट बोललं जातं, अश्लील बोललं जात नाही. अश्लील कशाला म्हणतात ते आपल्या घरोघरी सगळ्यांना माहिती. आपण सहज आपल्या मुलाला शिवी देतो, त्याला अश्लील म्हणतात. तसं रंगमंचावर होत नाही. परंतु तो अमुक म्हणला तमाशा अश्लील आहे म्हणून आपण म्हणायचं तमाशा अश्लील आहे. पण तमाशा कोणी पाहिलाय का? तमाशा असा होता का? आज जो तमाशा सादर होतोय तसा तमाशा आहे का? मुळीच नाही. तमाशा वेगळा आहे आणि तो पाहण्यासाठी तमाशा महोत्सवाचंही आयोजन करणं खूप गरजेचं आहे. ते नगरला व्हावं, ते संगमनेरला व्हावं, त्या अकोल्याला व्हावं, ते कोपरगावला व्हावं, ते श्रीरामपूरला व्हावं. निदान आपल्या जिल्ह्याला पद्मश्री मिळालेला आहे, आपल्या जिल्ह्यात तरी त्याचं आयोजन व्हावं अशी माझी नामदार साहेबांना नम्रतेची विनंती. आणि विद्यालयाला, संगीत विद्यालयाला खूप भरभरून शुभेच्छा. तुमचा भार वाहण्यासाठी मी तयार आहे. आज 3ऱ्यांदा सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो.